आपण तिरुपरंकुंद्रम येथे आहोत, जे केवळ धार्मिक मुद्द्यासाठीच नव्हे तर राजकीय आणि न्यायिक कारणांसाठीही चर्चेत आहे। यालाच काही लोकांनी भाजपचा प्रादेशिक हिंदुत्ववादी पुढाकार किंवा भाजपची मुरुगन रणनीती म्हटले आहे। कारण एक दर्गा आणि एक मंदिर खरं तर एकाच टेकडीवर आहेत आणि जिथे एक कार्तिकी दीपम लावला जाणार होता ते वादाचे केंद्र बनले। चला बोलूया, तुमचं नाव काय? माझं नाव नायनतुरन आहे। काय ह्या दीपस्तंभाबद्दल काही गोष्टींवरून वाद निर्माण झाला, लीगल केस झाली, कुठे लावता येईल यावरून इथले लोक काय विचार करतात? लोक एक गट म्हणतोय की तो लावला पाहिजे, एक गट म्हणतोय की ह्या इथे कार्तिकी हा स्तंभ त्यावर लावला पाहिजे असं म्हणतात। एक गट म्हणतोय की वर दर्ग्याजवळच लावला पाहिजे। देवा लावला तरी दर्ग्याच्या लोकांना काही देणं घेणं नाही। माझ्या 54 वर्षात मी हे पाहिलेलं नाही। आता लावला पाहिजे असं म्हणतायत। माझ्या पुरतं बोलायचं तर ते चढवल्यामुळे भांडण व्हायला नको, रक्तपात व्हायला नको। रक्तपात न होता चढवा, हे काय आहे म्हणाल तर पूर्णपणे राजकारणाचं आहे। दोन्ही बाजू राजकारण करतायत, ते राजकारण न करता हे करायला हवं। माझ्या वडिलांचं वय 72 वर्ष आहे। मी माझ्या वडिलांना विचारलं तर माझे वडील म्हणाले की मी ते पाहिलेलं नाही। आता इथले लोक काय म्हणतायत की नाही आम्ही पाहिलं आहे असं म्हणतायत। या गावात आहेत ना जुन्या काळातली लोक, या गाव प्रमुख, इतर लोक सगळे इथं आहेत। ते पारेकरी वैरवी सगळे आहेत। ते म्हणतात की हे इथंच चढवलेलं आहे त्यामुळे चढवता येईल असं लोक म्हणत आहेत। एक गट म्हणतोय की चढवू नये। आता निवडणूक येत आहे, त्यामध्ये हा दीपस्तंभाचा मुद्दा एक समस्या आहे असं तुम्हाला वाटतं का की नाही असं तुम्हाला वाटतं? नाही मॅम, ती एक समस्याच असेल। ते कसं आहे विचाराल तर बहुतेक करून ज्यांना ती एक समस्या मानायची आहे ते मानू शकतात, जे त्याला समस्या मानत नाही ते तसे राहू शकतात। दोन्ही बाजू आहेत। हिंदू धर्माचे ग्रुप्स म्हणतायत की इथे लावला पाहिजे। हो, हिंदू मक्कल कच्ची हिंदू ते म्हणतात की लावला पाहिजे। माझ्यासारख्या हितचिंतकाचं म्हणणं आहे की नेहमीप्रमाणे जिथं लावतात तिथंच लावला पाहिजे, पण आम्ही हितचिंतक म्हणून सांगत आहोत। ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे समाजात कोणत्याही प्रकारची मतभिन्नता निर्माण व्हायला नको, कारण शतकानुशतके हे दोन समुदाय एकत्र राहत आले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आता याला एक मोठा राजकीय मुद्दा बनवण्याचं काहीही कारण नाही। तामिळनाडू हे भारतातील कदाचित सर्वात उघडपणे हिंदू प्रथा पाळणारे राज्य आहे। या सर्व हिंदू प्रथा, हे सर्व हिंदू अनुयायी, हिंदू देवता आणि श्रद्धांची ही सर्व दृश्य चिन्हे असूनही हे सर्वात सुसंवादी राज्य आहे। तिरुपरंकुंद्रममध्ये असंतोष भडकवण्याचा प्रयत्न अतिशय वाईट रीतीनं अयशस्वी झाला आहे असं म्हणतात तिरुपरंकुंद्रमचे आमदार, एडीएमकेचे आमदार थिरुराजन चेल्लप्पा। जेव्हा तमिळ सण असतात म्हणजे हिंदू सण, तेव्हा ते रमजानच्या महिन्यात आम्ही आयोजित केलेल्या इफ्तार समारंभात सहभागी होतात। मी दरवर्षी आयोजन करतो, पण त्यापैकी प्रत्येकाला आम्ही समत्व नोंदू निघळची म्हणतो आणि आमच्याकडे एक ख्रिश्चन पाद्री, एक हिंदू पुजारी आणि इमाम आणि सामान्य जनता असते जे आपला उपवास सोडतात आणि आम्ही सर्व एकत्र जेवण करतो। आम्हालाही औषधच चालू राहावं असं वाटतं।